दैवतम, जिथं प्रत्येक थेंब विश्वास देतो. आज आपला भारत देश दूध निर्मितीमध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु प्रति जनावर दूध उत्पादकता आणि दुधाची गुणवत्ता यामध्ये बरेच काम करण्याची गरज आहे. दूध उत्पादकांना योग्य मार्गदर्शन तसंच स्वच्छ दूध निर्मिती यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं टाकळीमिया, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर गावचे भूमिपुत्र आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक दादासाहेब उर्फ केशवराव शिवाजीराव पाटील शिंदे यांनी 1 जानेवारी 2000 रोजी अवघ्या 40 लिटर दूध संकलनानं व्यवसायाची सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी अमूलच्या पंचमहल युनियन करिता सप्लाय सुरू केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनाची सखोल समज निर्माण झाली आणि आज आपल्या सहकारी मित्रांना घेऊन हा व्यवसाय दररोज 5.5 लाख लिटरपेक्षा अधिक दूध संकलन करणाऱ्या संस्थेत रूपांतरित झाला आहे. सन 2000 साली शिक्षण घेत असताना कॉलेजचं त्यावेळेस पैशाची आणि आर्थिक अडचण असल्यामुळं काहीतरी व्यवसाय करावा, व्यापार करावा अशा माध्यमातून मी 2000 साली डेअरीची स्थापना केली. पहिल्या दिवशी माझ्याकडं 40 लिटर दूध संकलन झाले आणि हा 25 वर्षाचा टप्पा आपण पूर्ण केला. आज दैनिक संकलन नवनाथच्या मार्फत 5.5 लिटर आहे. नगर जिल्ह्यातील 25,000 शेतकरी आपल्याला आज कनेक्ट आहेत आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये दैनिक 10 लाख लिटर क्षमता हाताळणीचा आपला मानस आहे. व्यवसाय करत असताना पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी नवनाथ परिवाराच्या मार्फत 100 इलेक्ट्रिक व्हेकल ह्या दूधच्या अंतर्गत वाहतुकीसाठी आपण घेत आहोत. त्यानंतर दूध संकलन केंद्रावर आल्यावर त्यानंतर आपल्या प्रक्रिया केंद्रावर आल्यावर आपण 2 मेगावॅट क्षमतेचा हा सोलरचा प्लांट या ठिकाणी उभारत आहोत. जगाच्या बाजारात काम करत असताना अँटीबायोटिक आणि ॲफ्लाटॉक्सिन फ्री मिल्क असे मोठे चॅलेंजेस आपल्या समोर आहेत. यासाठी आपल्याला NDDB असेल, ॲडव्हान्टा असेल, ABS असेल ह्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्याला मदत करत आहेत. अँटीबायोटिक फ्री मिल्क मिळवण्यासाठी गाय आजारी पडली नाही पाहिजे हा प्रथम मुद्दा आहे. पण गाय जर आजारी पडली तर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार तिच्यावर कसे करता येतील, जे आपल्या घरगुती जे पदार्थ आहेत त्यातून आपण आयुर्वेदिक म्हणजे EVM अशा पद्धतीने त्या गायीची उपचार प्रक्रिया आपण शेतकऱ्यांना शिकवत आहोत. नवनाथ दूध संकलन व शेतकरी केंद्र ही ग्राहकांना व शेतकऱ्यांना एक विश्वासार्थ देणारी राज्यातील अग्रगण्य संस्था व्हावी यासाठी आम्ही नवनाथ परिवार मोठ्या प्रमाणावर काम करीत आहोत. ग्रामीण भागाचा अर्थकारण ज्या व्यवसायावर अवलंबून आहे तो दूध व्यवसाय हा सर्वात मोठा शेतकऱ्याला अर्थार्जन करणारा व्यवसाय आहे. यातून जी शहरी भागातील जे ग्राहक आहे त्याची बांधिलकी जपण्याचं काम आणि त्यांना दुधाबद्दल विश्वास निर्माण करण्याचं काम दैवत परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे. नवनाथ दूध संकलन आणि शीतकरण केंद्र फक्त संकलनापुरतं मर्यादित नाही. इथं गुणवत्तेचा पाया थेट गोठ्यावर तयार केला जातो. गाईचं लसीकरण, डिवर्मिंग, आजार प्रतिबंध, वंश निर्मिती व्यवस्थापन, फीड व फॉडर व्यवस्थापन,
शास्त्रीय गोठा रचना, बेल सायलेज निर्मिती, संतुलित पशुखाद्याची निवड, कच्च्या मालाची तपासणी, अँटीबायोटिक नियंत्रण आणि पशु आरोग्य व्यवस्थापन या सर्व बाबी संस्थात्मक पातळीवर दैवत दिदी मार्फत सातत्यानं राबवल्या जातात. नवप्रभा प्रकल्पामध्ये दैवत दिदींच्या मार्गदर्शनाखाली मी गोठा व्यवस्थापन करत आहे. नवनाथ दूध टाकळीनं यांच्या गोसंख्या योजनेअंतर्गत आम्हा महिलांना अतिरिक्त लाभ मिळत आहे. त्यांनी आम्हाला बायोगॅस मिळवून दिले, कॅलेंडर वाटप केली. त्यामध्ये आम्हाला गायांचे चारा व्यवस्थापन व लसीकरण याची माहिती मिळवून दिली. त्यामुळे आमचा व्यवसाय कमी खर्चाचा व नफ्याचा झाला. त्यामुळे मी नवनाथ व दैवतम यांचे आभारी आहे. वर्षभर सातत्यानं गुणवत्तापूर्ण दूध पुरवठा करणाऱ्या महिलांना प्रति लिटर 1 रुपया दर फरक व दिवाळीसाठी अतिरिक्त प्रोत्साहनपर बोनस दिला जातो. गरजवंत शेतकऱ्यांसाठी दैवत ग्रामीण पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि शासनाच्या विविध योजनांद्वारे वित्तपुरवठा, पशुविमा, गोबर गॅस युनिट्स आणि पर्यावरणपूरक उपाय उपलब्ध करून दिले जातात. राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसह ABS, अडवांटा, NDDB, युअर फार्म, सिस्टिमा बायो यांसारख्या भागीदारांच्या सहकार्यानं आधुनिक तंत्रज्ञान थेट गोठ्यापर्यंत पोहोचवलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांची मागणी लक्षात घेता नवनाथ दूधने दैवतम ब्रँडची निर्मिती केली. दैवतम अंतर्गत ताजं दूध, तूप, दही, पनीर, लस्सी, छास, दूध पावडर आणि मूल्यवर्धित दुग्ध उत्पादनं यांची वर्ल्ड क्लास प्रोडक्शन फॅसिलिटीद्वारे निर्मिती केली जाते, जे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. शेतकरी, महिला, युवक, कर्मचारी, ग्राहक, गायी आणि पर्यावरण सर्व घटकांचा समतोल साधत उभा राहिलेला हा व्यवसाय केवळ एक संस्था नाही, तर आहे स्टँडर्ड मॉडेल जे दुग्ध व्यवसाय कसा करावा याचा सर्वांनाच आदर्श ठरेल. घराघरात आनंदाबरोबरच आरोग्य पोहोचवणारा भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणजेच दैवतम, जिथं प्रत्येक थेंब विश्वास देतो.